So today we will be starting with a string buffer and string builder. We'll see what exactly string is. We have already seen that, but today we will be looking into internal working of the string, how this object and everything works in case of string. Then what is string buffer class and what is string builder class? Okay, so let's start. What is string, guys? Can anyone tell me what is string? What is string? A group of character. Right. String is used to represent group of character. मग कॅरेक्टर काही असू शकतात तुमचे, राईट. स्ट्रिंग इज अ डेटा टाइप विच इज स्ट्रिंग इज अ क्लास इन जावा. ओके, इट इज अ क्लास इन जावा यूज टू रिप्रेझेंट ग्रुप ऑफ कॅरेक्टर. म्हणजे आपल्याला कोणतंही लेट से नाव रिप्रेझेंट करायचं असेल, ठीक आहे, पॅन कार्ड नंबर रिप्रेझेंट करायचा असेल, तुमचा पासवर्ड असेल, ठीक आहे, ऑल दिस fields can be hold into string data type. बरोबर, स्ट्रिंग इज अ डेटा टाइप. स्ट्रिंग इज अ सेपरेट डेटा टाइप विच इज यूज टू होल्ड और रिप्रेझेंट ग्रुप ऑफ कॅरेक्टर. ठीक आहे, आपण याच्यासोबतच एक अरे पण पाहिला होता, कॅरेक्टर अरे. ठीक आहे, कॅर अरे पण काय करतो, दिस दिस इज ऑल्सो यूज टू रिप्रेझेंट ग्रुप ऑफ कॅरेक्टर. ठीक आहे, याच्यामध्ये आपण कोणतेही कॅरेक्टर ऍड करू शकतो. दॅट इज वॉट समथिंग ऑलरेडी वी हॅव सीन. ठीक आहे, मग हे असताना पण आपल्याला स्ट्रिंग का दिलाय, सेपरेट स्ट्रिंग डेटा टाइप का दिला, इन ऑर्डर टू वर्क विथ ग्रुप ऑफ कॅरेक्टर. ठीक आहे, नाउ टेल मी वन थिंग. विल टेक दोज डेली वन टॉपिक डेली. ओके, नाउ टेल मी वन थिंग. कोणताही ज्यावेळेस तुम्ही फॉर्म फिल करता, कोणताही फॉर्म ऑनलाईन जो फॉर्म आपण भरतो, तर त्या फॉर्म मध्ये ज्या फील्ड्स असतात, लेट से हा फॉर्म आहे. ठीक आहे, लेट से हा फॉर्म आहे. याच्यावर तुमचं कशाचा फॉर्म आहे ते फॉर्म आहे. लेट से त्या फॉर्मचं नाव आहे, लेट से इथं कॉलेजचं नाव आहे ABC कॉलेज. ठीक आहे, नंतर इथं काही फील्ड आहेत, तुमचं नावाची फील्ड आहे, नेम, लास्ट नेम. ठीक आहे, नंतर तुमचा मोबाईल नंबर, पॅन कार्ड नंबर, अजून तुमचा ऍड्रेस. ठीक आहे, अजून काय असतं, लेट से कोणत्या एखाद्या फॉर्मवर ऍड्रेस असतो, मे बी ब्लड ग्रुप असेल कदाचित. ठीक आहे, किंवा मग तुमचं सब्जेक्ट्स असतील. बरोबर, हे सब्जेक्ट्स आहे. ओके, नाव ह्या सगळ्या या टाईपच्या फील्ड्स तुमच्या फॉर्मवर असतात, कोणत्याही एका फॉर्मवर असतात. ठीक आहे, कोणताही जर फॉर्म तुम्ही घेतला, इव्हन गुगलचा फॉर्म, जीमेल अकाउंट क्रिएट करण्याचा फॉर्म जरी घेतला, तरी त्या फॉर्म मध्ये राहते तुमचं फर्स्ट नेम, लास्ट नेम, ठीक आहे, DOB, डेट ऑफ बर्थ, आणि मोबाईल नंबर, मे बी अजून काय असेल, ऍड्रेस वगैरे असेल तर ऍड्रेस. ह्या सगळ्या गोष्टी तिथं असतात. आणि ईमेल ऍड्रेस तुमचा जो पाहिजे असेल तो ईमेल ऍड्रेस तुम्ही तिथं एंटर करता. ठीक आहे, ह्या सगळ्या फील्ड्स असतात. मला सांगा, या फील्ड्स मध्ये नेम या फील्डचा टाईप काय असू शकतो, डेटा टाईप? String. स्ट्रिंग, String. राईट. लास्ट नेम स्ट्रिंग. मोबाईल नंबर +91 पासून चालू करावा लागतो, तर कधी आपण स्ट्रिंग पण घेऊ शकतो, किंवा तुम्ही याला लॉंग, जो काही डेटा टाइप होल्ड होईल तो पण घेऊ शकतो. पण मोस्टली लेट्स से की +1 जर आपल्याला कुठं जर अटॅच करायचं असेल, प्लस कॅरेक्टर एखाद्या स्ट्रिंग मध्ये, तर आपल्याला तो स्ट्रिंगच घ्यावा लागतो. ऍड्रेसचा कोणता टाईप आहे? स्ट्रिंग. ब्लड ग्रुप, ओ पॉझिटिव्ह निगेटिव्ह, कोणत्या टाईपचा आहे? स्ट्रिंग टाईपचा डेटा आहे. सब्जेक्ट स्ट्रिंग, राईट. मार्क्स असतील, समजा सब्जेक्ट वाईज मार्क्स असतील, तर मार्क्सचा डेटा टाइप कोणता राहील? इंट राहील किंवा लॉंग राहील, जे इंट राहील. ओके, पर्सेंटेज रिप्रेझेंट करत असाल तुम्ही, तर फ्लोट किंवा डबल राहील. बरोबर, बरोबर आहे, राईट. Yes, sir. मग कोणत्याही फॉर्मवर जर तुम्ही ऑब्झर्व केलं इथं, तर सगळ्यात जास्त यूज होणारा जो डेटा टाइप आहे तो स्ट्रिंग आहे. कोणताही फॉर्म घ्या तुम्ही, कोणताही आधार कार्डचा फॉर्म घ्या, पॅन कार्डचा फॉर्म घ्या, तुमच्या मॅट्रोमिनियल वेबसाईटचा फॉर्म घ्या, कोणताही फॉर्म घ्या, एव्हरी फॉर्म विल हॅव मोस्ट ऑफ द फील्ड्स विच आर ऑफ टाइप स्ट्रिंग ओनली.
ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ असा की वेब ऍप्लिकेशन किंवा कोणतंही ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट मध्ये स्ट्रिंग टाईपच्या डेटाला एक सेपरेट महत्व आहे, कारण हा डेटा खूप जास्त यूज होतो. स्ट्रिंग टाईपचा डेटा, बरोबर आहे. म्हणून काय केलं जावावाल्यांनी, काय केलं, या स्ट्रिंग या डेटाला, स्ट्रिंग जो या टाईपचा जो डेटा आहे ना, मग या टाईपच्या डेटा सोबत काम करण्यासाठी ते म्हटले की यार चला, या टाईपचा डेटा जो आहे तो खूप जास्त यूज होतो ना, मग आपण काय करू, सेपरेट एक स्ट्रिंग नावाचा डेटा टाईपच बनवून देऊ. जेणेकरून काय करतील, जे जावाचे लोक आहेत किंवा जे प्रोग्रामर आहेत ना, त्यांच्यासाठी इझी होईल. समजा जर स्ट्रिंग नसतं, तर आपल्याला जर नेम रिप्रेझेंट करायचं असतं, तर आपण कसं केलं असतं इथं, आपला जो कॅरेक्टर कॅरेक्टर अरे आहे त्याला आपण CH केलं असतं, आणि इज इक्वल टू नेम, जर समजा कॅरेक्टर अरे नेम लिहिलं असते, नेम फील्ड ही इज इक्वल टू आपण कसं केलं असतं, त्याच्या व्हॅल्यूज कशा देतो आपण इथं, सिंगल कोट मध्ये जे, पुन्हा कॉमा सिंगल कोट मध्ये आय, पुन्हा कॉमा सिंगल कोट मध्ये टी, राईट, सिंगल कोट मध्ये ई, सिंगल कोट मध्ये यस अँड एच. म्हणजे नुसतं जितेश लिहिण्यासाठी तुम्हाला एवढं काम करायला लागलं असतं. पुन्हा मग याला जर प्रिंट करायचं असतं, तर पुन्हा या अरेला इटरेट करा, इटरेट करून पुन्हा प्रिंट करायला लागलं असतं, एक बाय एक, वन बाय वन कॅरेक्टर. ठीक आहे. मग कॅरेक्टर अरे सोबत जेव्हा काम करतो ना आपण, जरी आपल्याला हे नाव रिप्रेझेंट करता येत असेल, तरी आपल्याला एवढं सारं काम करायला लागत होतं. आणि खूप सारे ऑपरेशन्स राहतात. जसं की तुम्हाला जर हे स्ट्रिंग नाव आहे, जर कोणी पूर्ण कॅपिटल मध्ये टाकलं असेल, तुम्हाला जर स्मॉल लेटर मध्ये करायचं असेल, तर तुम्हाला अजून पुन्हा याच्यावर काम करायला लागलं असतं. कॅपिटल लेटर मध्ये करायचं असेल तर अजून काम करायला लागलं असतं. खूप सारे ऑपरेशन्स अरे डेटा टाईप सोबत ज्यावेळेस आपण काम करतो ना, त्यावेळेस खूप सारे ऑपरेशन्स पिक्चर मध्ये येतात. आणि टू अवॉइड दिस, मग मग इमॅजिन करा, तुमच्याकडे एका फॉर्मवर जर 50 फील्ड असतील ज्या स्ट्रिंग टाईपच्या आहेत, तर मग 50 फील्ड साठी 50 अरे क्रिएट करा, पुन्हा या टाईपचं त्याला टाईप करून त्याचा डेटा स्टोअर करा. हे सगळे ऑपरेशन खूप डिफिकल्ट झाले असते. म्हणून काय केलं, हे लोक काय म्हणले की आम्ही काय करतो, एक स्ट्रिंग तुम्हाला डेटा टाईप सेपरेट देतो, त्याचा यूज करून तुम्ही काय करा, स्ट्रिंगला रिप्रेझेंट करा. स्ट्रिंगचा यूज करून स्ट्रिंग टाईपचा डेटा किंवा ग्रुप ऑफ कॅरेक्टर टाईपचा जो डेटा आहे तो रिप्रेझेंट करा. ठीक आहे. म्हणून आपल्याला सेपरेट स्ट्रिंग दिलेला आहे. ओके. लेट्स ट्राय टू अंडरस्टँड what was the difficulty with character array and what is difficulty with your what is the useful of string class. Okay, let me create one package here. Okay, package स्ट्रिंग नावाचं पॅकेज क्रिएट करतो. याच्यामध्ये सगळे स्ट्रिंगचे रिलेटेड आपले प्रोजेक्ट प्रोग्राम्स राहतील. एक फंडा आहे कम्पॅरिझनचा, काही पण. ठीक आहे, येस अरे क्रिएट केला मी, आणि याच्यामध्ये एक मेन मेथड आणि मला इथे रिप्रेझेंट करायचं आहे जितेश. ठीक आहे, रिप्रेझेंट करायचं जितेश. जितेश स्टोअर करण्यासाठी लेट से की आपल्याला माहित नाही स्ट्रिंग डेटा टाइप काय असतो, मग आपण काय केलं, एक कॅरेक्टरचा अरे घेतला आणि कॅरेक्टर अरे मध्ये आपण काय करतोय, ह्या व्हॅल्यू ऍड करतोय. ठीक आहे, जे, कॉमा, आय, कॉमा, टी, कॉमा, ई, कॉमा, एस अँड कॉमा, कॉमा, एच. ठीक आहे, JITEHH कर्ली ब्रॅकेट्स पाहिजेत. ठीक आहे, कर्ली ब्रॅकेट्स म्हणजे नेम या फील्ड मध्ये आता मी जितेशला रिप्रेझेंट करतोय. ओके, नेम फील्ड मध्ये जितेशला रिप्रेझेंट करतोय. नाऊ व्हॉट आय विल डू, आता आपल्याला जर प्रिंट करायचं असेल, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल, आपल्याला जर प्रिंट करायचं असेल, नेमला जर प्रिंट केलं डायरेक्टली, तर काय होतं, आपल्याला काहीतरी भलतंच दिसतं. आपल्याला काहीतरी भलतंच दिसतं. ओके. नाव व्हॉट इज इट डुईंग, इट इज इंटरनली आयटरेटिंग. बट इन ऑर्डर टू लेट से की मला एखादा नंबर किंवा याला रिव्हर्स मध्ये प्रिंट करायचा असेल, तर मला याला पूर्ण आयटरेट करायला लागणार, मला याला पूर्ण आयटरेट करायला लागणार. जसं की लेट मी सेव्ह धिस, रन ॲज. ओके. नाव लेट से आय ऍड वन मोर कॅरेक्टर हिअर, के. सिम्पल मला जितेश के रिप्रेझेंट करण्यासाठी एवढा ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागला कॅरेक्टरचा, आणि याला यूज करायला लागला. समजा जर मला
सिम्पल, आता सिम्पल जर मला जितेश के सिम्पल जर अजून इझी वे न जर डिक्लेअर करायचा, ठीक आहे, क्रिएट करायचा. सो दिस इज व्हॉट डिफिकल्टी. मग तुम्ही इमॅजिन करा तुमच्याकडे 50 फील्ड आहेत. मग 50 फील्ड साठी तुम्ही 50 कॅरेक्टर अरे क्रिएट करणार. 50 कॅरेक्टर अरे केले तर प्रत्येक वेळेस तुम्हाला या टाईपने टाईप करायला लागणार. यासारख्या बऱ्याचशा डिफिकल्टीज आपल्याला स्ट्रिंग अरे सोबत येतात. जसं की याच्यावर ऑपरेशन क्रिएट परफॉर्म करायचं असेल तर जर मला समजा फक्त हे के रिमूव्ह करायचं असेल या कॅरेक्टर अरे मधनं, तर कसं करणार मी? याच्यामध्ये एक्स्ट्रा अननेसेसरी के आलाय, राईट? ह्या सगळ्या ऑपरेशन्स आपल्याला ज्यावेळेस आपण कॅरेक्टर अरे किंवा अरे डेटा टाइप यूज करतो ना, त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या डिफिकल्टीज फेस होतात. नाऊ टू अवॉइड दिस डिफिकल्टी, जावानं काय केलं, जेव्हा म्हटलं यार ठीक आहे तुम्ही एवढं काम करूच नका, एवढा तामझाम करूच नका, सरळ स्ट्रिंग डेटा टाइप आहे, स्ट्रिंग डेटा टाइप आहे, स्ट्रिंग डेटा टाइप यूज करा आणि तुम्हाला जे पाहिजे ते रिप्रेझेंट करा. जितेश के, दॅट इज इट. ठीक आहे, रिप्रेझेंट करा, प्रिंट करा. ठीक आहे, हे ऑलरेडी आपण पाहिलेलं, आय नो हे ऑलरेडी पाहिलेलं आहे आपण, बट स्टील वी आर गोइंग टू एक्सप्लोर इट अगेन. सी, मग इझी कोणतं होतं? स्ट्रिंग क्लास यूज करणं इन ऑर्डर टू रिप्रेझेंट ग्रुप ऑफ कॅरेक्टर. याच्यासोबतच जर आपल्याला स्ट्रिंगला रिव्हर्स करायचं असेल, ओके लेट से नॉट रिव्हर्स, रिव्हर्स साठी विल चेक लेटर. लेट से की मला याला अप्पर केस मध्ये करायचं असेल, टू अप्पर केस म्हणजे, अप्पर केस म्हणजे सगळं कॅपिटल जर करायचं असेल तर काय करणार? आपल्याला टू अप्पर केस नावाचे रेडीमेड मेथड आहे याच्यात. काय रेडीमेड युटिलिटी मेथड आहे टू अप्पर केस. तर आपण काय करणार? सिम्पल स्ट्रिंग डॉट टू अप्पर केस करणार आणि तुमचं जे जितेश के आहे, जे काय नावामध्ये जी व्हॅल्यू आहे त्याला डायरेक्ट तुम्हाला अप्पर केस करून मिळेल. त्याच्यासोबत आपल्याला अजून बऱ्याचशा मेथड्स आहेत स्ट्रिंग क्लासमध्ये. जसं की कॅरेक्टर ऍट नावाची मेथड आहे. कॅरेक्टर ऍट नावाची मेथड काय करते म्हणजे की बाबा या स्ट्रिंग मध्ये एवढे कॅरेक्टर आहेत, जसं की या कॅरेक्टरची लेंथ पाहिजे असेल तुम्हाला, स्ट्रिंगची लेंथ, ठीक आहे, की किती कॅरेक्टर आहेत तुम्हाला जर फाइंड करायचे असतील तर लेंथ नावाची मेथड आहे. तर ही मेथड काय करते? तुम्हाला या स्ट्रिंग मधले आपल्याला किती साईज आहे या स्ट्रिंगची ती साईज प्रोव्हाइड करते. पुन्हा अजून अशा खूप साऱ्या मेथड स्ट्रिंग क्लासमध्ये आहेत ज्या आपल्याला यूज होतात. जसं की मला जर पाहायचं असेल की बाबा या स्ट्रिंग मध्ये के आहे का, या जिथे स्ट्रिंग मध्ये के आहे का, तर त्यासाठी कंटेन्स नावाची मेथड आहे. कंटेन्स मेथडला मी काय करणार? एक कॅरेक्टर इनपुट देणार. ठीक आहे, कॅरेक्टर इनपुट देणार, म्हणणार की बाबा या पूर्ण स्ट्रिंग मध्ये कंटेन्स नावाची मेथड आहे. कंटेन्स काय करते? या स्ट्रिंग मध्ये चेक करते की के, डज दिस स्ट्रिंग कंटेन्स के, डज धिस स्ट्रिंग कंटेन्स के. जर करत असेल तर काय म्हणणार? ट्रू म्हणणार, अदरवाइज फॉल्स म्हणणार. ठीक आहे, एक्झिक्यूट धिस. सी, ट्रू आहे, कंटेन करते. जर मी इथं म्हटलं की एफ आहे का याच्यात, तर याच्यासाठी फॉल्स येणार, कारण या स्ट्रिंग मध्ये एफ कुठंच नाहीये, राईट? सी, तर यासारख्या रेडीमेड मेथड आपल्याला स्ट्रिंग क्लासमध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ओके, दिस इज वन. सो देर आर लॉट्स ऑफ अदर मेथड्स गाइज, यू गाइज जस्ट गो अहेड. स्ट्रिंग क्लासचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करा आणि ऑब्जेक्ट क्रिएट करून त्याच्यानंतर डॉट प्रेस, डॉट क्रिएट ऑब्जेक्ट, प्रेस अ डॉट अँड देन प्रेस कंट्रोल स्पेस. कीबोर्डचा कंट्रोल स्पेस प्रेस करा आणि त्यानंतर तुमच्या ज्या खाली ह्या ज्या मेथड्स आहेत ना, ह्या सगळ्या मेथड्स तुम्हाला इथं खाली दिसतात की स्ट्रिंग क्लासमध्ये किती मेथड आहेत. ओके, आणि ह्या सगळ्या मेथड्स तुम्हाला एक्सप्लोर करायच्या. सगळ्या मेथड पार्ट नसल्या तरी चालतात, बट ऍज अ पार्ट ऑफ इंटरव्ह्यू तुम्हाला स्ट्रिंग क्लासच्या मिनिमम 10 मेथड्स तरी माहित असायला पाहिजे. जसं की 10 मेथड मध्ये काय झालं आता इथपर्यंत पहा, कंटेन्स मेथड झाली, लेंथ मेथड झाली, टू अप्पर केस, टू अप्पर केस सोबतच टू लोअर केस झाली, 4 मेथड झाल्या. अजून इक्वल्स मेथड आहे, अजून बऱ्याचशा मेथड आहेत, त्या आपण एक्सप्लोर करू. ठीक आहे, सो दॅट इज व्हॉट इज अ स्ट्रिंग क्लास. आय अर्लियर आय टोल्ड यू गाईज की आपल्याकडे वी हॅव टू वेज टू क्रिएट अ स्ट्रिंग क्लास ऑब्जेक्ट. We have two ways to create a string class object, right? If you guys remember, string str. See, okay. Now we have two ways to create a string object.
We already saw that is string str. One is by using literals and another one is by using new keyword. See here, right? जर तुम्हाला आठवत असेल तर ठीक आहे. टू वेज टू क्रिएट अ ऑब्जेक्ट ऑफ अ स्ट्रिंग OBJECTS ऑब्जेक्ट्स ऑफ स्ट्रिंग. वन बाय युझिंग न्यू ऑपरेटर दॅट इज स्ट्रिंग str इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग. आणि दुसरं बाय युझिंग लिटरल. लिटरल म्हणजे डबल कोट मध्ये जी व्हॅल्यू देतो त्याला आपण लिटरल म्हणतो. ठीक आहे. मग आपल्याला स्ट्रिंग क्लास साठी अशी स्पेशल ट्रीटमेंट का आहे? आणि मी इथं लिहिलं पण होतं, राईट? लाईन नंबर 496. वी विल कव्हर दिस इन नेक्स्ट वीक. ओके, इट टुक मोर दॅन वीक बट नाउ वी आर कव्हरिंग दिस. ठीक आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्रिएटिंग, हा राईट, दिस इज ऑल्सो, नाउ दिस इज ऑल्सो वी आर कव्हरिंग टुडे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्रिएटिंग ऑब्जेक्ट ऑफ स्ट्रिंग युझिंग लिटरल्स अँड न्यू कीवर्ड आणि स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल, हे सगळे आज आपण कन्सेप्ट एक्सप्लोर करणार आहोत. ठीक आहे. ओके, लेट्स नॉट डिवर्ट टू द अदर टॉपिक नाउ. सो यू गाइज गॉट द स्ट्रिंग. स्ट्रिंग क्लास काय असतो समजलं. नाउ वी हॅव टू वेज टू क्रिएट अ स्ट्रिंग क्लास ऑब्जेक्ट. वन is by using two ways to create string class object. ठीक है. First one using let's say literal, and another one is by using new keyword. ठीक है. गाथा. Okay, now first one is by using literals and another one is by using literals. Okay, new keywords and literals. Now let's understand what is literals by using literals. Literals म्हणजे डबल कोट मध्ये जी व्हॅल्यू देतो आपण, स्ट्रिंग str इज इक्वल टू डबल कोट मध्ये जी ही व्हॅल्यू देतो आपण, या व्हॅल्यूला लिटरल्स म्हणतात. ठीक आहे, या व्हॅल्यूला लिटरल म्हणतात. सो दिस इज व्हॉट इज लिटरल. आणि बाय युजिंग न्यू कीवर्ड म्हणजे आपण आपल्या कोणत्याही नॉर्मल क्लासचा जसा ऑब्जेक्ट क्रिएट करतो तसा, जसं की स्ट्रिंग str इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग. ठीक आहे. स्ट्रिंग str इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग. मग दोन वेज आहेत. वन इज बाय युजिंग लिटरल, अनदर वन इज बाय युजिंग न्यू कीवर्ड. नाउ व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस टू? आपल्याला हे दोन वेज स्ट्रिंग साठी का आहेत, सेपरेट ट्रीटमेंट का आहे आपल्या या स्पेशल स्ट्रिंग क्लाससाठी, की त्यानं दोन वेज दिले आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी. ठीक आहे. याचा जो डिफरन्स आहे, याचा जो फरक आहे ना, तो इम्पॅक्ट करतो तुमच्या मेमरी मॅनेजमेंटवर. तुमच्या इन द सेन्स तुमच्या अप्लिकेशनच्या मेमरी मॅनेजमेंटवर. ठीक आहे. म्हणजे तुमच्या अप्लिकेशनची मेमरी प्रॉपरली मॅनेज करता यायला पाहिजे, म्हणून त्यांनी स्पेशल ट्रीटमेंट दिली आहे स्ट्रिंग क्लासला. आणि स्ट्रिंग क्लासलाच का? कारण आपल्याला माहिती आहे की कोणताही अप्लिकेशन असेल किंवा अप्लिकेशन फॉर्म असेल, त्याच्यावरचा ऑलमोस्ट 90% डेटा हा स्ट्रिंग डेटा टाईप मध्ये असतो. स्ट्रिंग डेटा टाइप मध्ये असतो, म्हणून सेपरेट ट्रीटमेंट आहे. ठीक आहे. नाव लेट्स गो इन टू सम आकृती. लेट्स ड्रॉ सम आकृती डायग्राम्स. ओके, वॉट एव्हर डब्बेज अँड ऑल वी नो. ठीक आहे. लेट्स ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट हॅपन्स व्हेन वी क्रिएट दिस ऑब्जेक्ट. व्हॉट हॅपन्स व्हेन वी क्रिएट दिस ऑब्जेक्ट. ठीक आहे. ओके, टेल मी वन थिंग. प्रत्येक ऑब्जेक्ट कुठं स्टोअर होतो? हा आहे मेमरी आहे. ठीक आहे. लेट्स से दिस इज अ हिप एरिया. हिप एरिया. ठीक आहे. जावा मध्ये ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो, तो ऑब्जेक्ट कुठं स्टोअर होतो? आय ऑलरेडी टोल्ड यू गाईज व्हाईल एक्सप्लोरिंग ऑब्जेक्ट कन्सेप्ट. प्रत्येक ऑब्जेक्ट हा हिप एरियामध्ये क्रिएट होत असतो. ठीक आहे. एव्हरी ऑब्जेक्ट गेट स्टोर्ड इन टू हिप एरिया ऑफ मेमरी. विचारतात इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस टू? खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्षाचा एक्सपिरियन्स होईपर्यंत पण तुम्हाला विचारतात, आणि फ्रेशर असताना पण विचारतात तुम्हाला. ठीक आहे. 3, 4, 5, 6, 7, 8 वर्षापर्यंत हा क्वेश्चन विचारतात की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस टू. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्रिएटिंग ऑब्जेक्ट ऑफ स्ट्रिंग युझिंग लिटरल, अँड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्रिएटिंग ऑब्जेक्ट ऑफ स्ट्रिंग युझिंग न्यू कीवर्ड. ठीक आहे. तर त्याचा आन्सर पाहतोय आपण. मेक शुअर करा तुम्हाला इच अँड एव्हरी यू आर अंडरस्टँडिंग इच अँड एव्हरीथिंग. ठीक आहे. नाव टेल मी, जावा मध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट कुठं स्टोअर होतो? हिप एरियामध्ये, मेमरीच्या हिप एरियामध्ये स्टोअर होतो. ठीक आहे. मेमरीच्या हिप एरियामध्ये स्टोअर होतो. मग लेट्स से की आपण हा जो ऑब्जेक्ट क्रिएट केला ना, स्ट्रिंग ऑब्जेक्ट, स्ट्रिंग str न्यू
ओके, स्ट्रिंग str इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग. ठीक आहे. तर हा जो str ऑब्जेक्ट आहे हा ईप एरियामध्ये स्टोअर होणार. str म्हणजे जावामध्ये कोणताही ऑब्जेक्ट जो आपण न्यू कीवर्डचा यूज करून क्रिएट करतो ना, तो ऑब्जेक्ट हीप एरियामध्ये स्टोअर होतो. ठीक आहे. ठीक आहे. नाव लेट्स से की या हीप एरियाचा जो ऍड्रेस आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट स्टोअर झाला इथं. ठीक आहे. आणि या स्ट्रिंग str मध्ये मी एक व्हॅल्यू देतोय abc. और लेट से str इज इक्वल टू abc. मग या ऑब्जेक्ट मध्ये काय व्हॅल्यू स्टोअर होणार? abc. बरोबर. हीप एरियामध्ये हा ऑब्जेक्ट स्टोअर झाला. या ऑब्जेक्टची व्हॅल्यू झाली abc. बरोबर. ठीक आहे. हे पाहिलं होतं आपण शेवटी. आठवतंय का गाईज? नो? येस सर. येस सर. राईट नो? नुसतं यस नाही म्हणत आहे ना? आठवतं राईट? ओके. सो हीप एरियामध्ये सगळे ऑब्जेक्ट स्टोअर होतात न्यू कीवर्डचा यूज केलेला. ठीक आहे. जेव्हा आपण स्ट्रिंग क्लासचा ऑब्जेक्ट बाय युजिंग लिटरल क्रिएट करतो, जेव्हा आपण स्ट्रिंग क्लासचा ऑब्जेक्ट बाय युजिंग लिटरल्स क्रिएट करत असतो ना, तर हा ऑब्जेक्ट तुमचा हीप एरियामध्ये स्टोअर नसतो होत, या एरियामध्ये स्टोअर नसतो होत. हा जो ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट आहे ना, हा ऑब्जेक्ट तुमचा दुसऱ्या एरियामध्ये स्टोअर होतो. दुसरा एक मेमरी एरिया असतो, त्याला म्हणतात एससीपी. पण त्याच्या अगोदर मी अजून एक तुम्हाला दाखवतो की टेस्ट टी इज इक्वल टू न्यू टेस्ट. ठीक आहे. हा नॉर्मल ऑब्जेक्ट आहे, न्यू कीवर्डचा यूज करून क्रिएट केला. मग हा टी जो ऑब्जेक्ट आहे हा कुठे स्टोअर होणार? हीप एरियामध्ये स्टोअर होणार. ठीक आहे. ठीक आहे. नाव हे ऑब्जेक्ट हीप एरियामध्ये स्टोअर झाले. पण जेव्हा आपण स्ट्रिंग क्लासचा ऑब्जेक्ट बाय युजिंग लिटरल्स क्रिएट करतो ना, तर हा ऑब्जेक्ट एका स्पेशल मेमरी एरियामध्ये स्टोअर होत असतो. आणि त्या स्पेशल मेमरी एरियाचं नाव आहे SCP. या स्पेशल मेमरी एरियाचं नाव आहे SCP. दिस SCP इज अ पार्ट ऑफ हीप. समजा हीप मध्ये जर एवढा एवढा मोठा रकाना असेल हीपचा ना, तर हीप मध्ये काय करतं, छोटासा पार्ट काय करतं, रिझर्व ठेवतात आणि त्या पार्टला म्हणतात SCP. ठीक आहे. SCP स्टँड फॉर, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे का? SCP स्टँड फॉर स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल. SCP stands for string constant pool. SCP stands for string constant pool. ठीक आहे. व्हॉट इज इट? स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल. SCP stands for string constant pool. मग जेव्हा कधी आपण स्ट्रिंग क्लासचा ऑब्जेक्ट बाय युजिंग लिटरल स्टोअर करतो ना, तर हा ऑब्जेक्ट तुमचा SCP एरियामध्ये स्टोअर होतो. कुठं स्टोअर होतो? SCP एरियामध्ये स्टोअर होतो. व्हॉट इज SCP? SCP इज अ स्पेशल मेमरी एरिया विच इज अ पार्ट ऑफ हीप एरिया ओनली, and that is used to store string objects which are created using literals. याच्यात समजलं? याच्यात काय डाऊट आहे तुम्हाला? STR1, लेट्स से याचं नाव STR1 आहे. ठीक आहे. आणि हा ऑब्जेक्ट इथं क्रिएट झाला आणि हा SCP मध्ये स्टोअर झाला. आणि या ऑब्जेक्टचा जी व्हॅल्यू आहे याच्यामध्ये ठीक आहे, लेट्स से गाथा इन्फोटेक आहे, मी ABC म्हणतो. ठीक आहे. आणि हा ऑब्जेक्ट कोणता आहे? हा स्ट्रिंग STR1 इज इक्वल टू ABC. ठीक आहे. समजलं की या दोघांमधला डिफरन्स काय आहे? की जेव्हा आपण स्ट्रिंग क्लासचा ऑब्जेक्ट न्यू कीवर्डचा यूज करून क्रिएट करतो, त्यावेळेस तो ऑब्जेक्ट हीप एरियामध्ये स्टोअर होतो. पण जेव्हा आपण स्ट्रिंग क्लासचा ऑब्जेक्ट लिटरल्सचा यूज करून क्रिएट करतो, तेव्हा तो ऑब्जेक्ट तुमचा SCP म्हणजे स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये क्रिएट होतो, स्टोअर होतो. ही लाईन समजली तुम्हाला? ही लाईन समजली काय मी जे म्हणलो ते आता? व्हेन येस एव्हर सर. वी क्रिएट अ स्ट्रिंग ऑब्जेक्ट बाय युजिंग न्यू कीवर्ड, that object gets stored into heap area of memory. And whenever we create an object of a string using literals, that object gets stored into string constant pool area of memory.
ठीक आहे, एक सिंपल लाईन आहे. ओके. नाव मग त्यांनी सेपरेट का दिलेत, सेपरेट दोन एरिया का बनवलेत? ओके, व्हाय डू वी हॅव दिस टू सेपरेट एरियाज? ओके, आय गिव्ह हिअर नेम ॲज एबीसी, जे सोपं जाईल मला पुन्हा दाखवायला. आणि याच्याच कन्स्ट्रक्टरला आपण व्हॅल्यू पास करून एबीसी लिहू शकतो. ठीक आहे. नाव काय होत असतं ना, इन ऑर्डर टू do proper memory management, in order to do proper memory management, no, we have these two ways to create a object or to store a object of a string class. Okay, now let's explore again in detail. Okay, let's explore again in detail. Now let's say this is what your, okay, let's say this is what your heap area. आणि heap area मध्ये हा जो एरिया, हा जो पार्ट आहे, हा आहे एससीपी. ठीक आहे, दिस इज heap and this is एससीपी. What is this? This is what heap area. आणि heap मधला हा एससीपी. एससीपी stands for, एससीपी stands for String constant pool. string constant pool. Right. Very important topic. ठीक आहे. मग काय होतं जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट हे क्रिएट करता? ओके, नाव लेट्स से जेव्हा आपण पहिला ऑब्जेक्ट क्रिएट करतो बाय युजिंग लिटरल्स, तर काय होतं, हा ऑब्जेक्ट स्टोअर होतो तुमचा कुठं? बाय युजिंग लिटरल्स ज्यावेळेस आपण हा ऑब्जेक्ट क्रिएट करतो तेव्हा हा ऑब्जेक्ट कुठं स्टोअर होतो? String constant pool. स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये. या ऑब्जेक्टचं नाव आहे एस टी आर. ओके, आणि ऑब्जेक्टची व्हॅल्यू आहे ए बी सी. ठीक आहे. मग पुन्हा नेक्स्ट लाईनला पुन्हा आपण एक दुसरा ऑब्जेक्ट क्रिएट करतोय. ओके, लेट मी इरेज धिस वन फॉर नाऊ. लेट मी इरेज धिस वन. ओके, नाव पुन्हा आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट करतो इथं. स्ट्रिंग एस टी आर टू इज इक्वल टू एक्स वाय झेड. ठीक आहे. मग हा एस टी आर टू हा ऑब्जेक्ट पण कुठं स्टोअर होणार तुमचा? String एस constant pool. एससीपी मध्ये, राईट. म्हणजे हा झाला दुसरा ऑब्जेक्ट, याचं नाव आहे एस टी आर टू, आणि याची व्हॅल्यू राहील एक्स वाय झेड. एक्स वाय झेड. ठीक आहे, म्हणजे हे दोन ऑब्जेक्ट झाले तुमचे क्रिएट. ठीक आहे. ना काय होतं ना, जेव्हा कधी तुम्ही अजून एक तिसरा ऑब्जेक्ट क्रिएट कराल, एस टी आर स्ट्रिंग एस टी आर थ्री, आणि जर याला जर तुम्ही व्हॅल्यू सेम व्हॅल्यू द्याल ए बी सी, ठीक आहे, एबीसी व्हॅल्यू द्याल, तर काय होतं, ही जे व्हॅल्यू असते ना, मग आता स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये मग पुन्हा आता एस टी आर थ्री हा तिसरा ऑब्जेक्ट एक क्रिएट व्हायला पाहिजे स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये, बरोबर? कारण तिसरा ऑब्जेक्ट आपण क्रिएट केला इथं, बरोबर आहे? Oh, करेक्ट आहे. yes. राईट. नाव काय करतं ना, स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये काय करतं, जेव्हा आपण स्ट्रिंग क्लासचा ऑब्जेक्ट आपण क्रिएट करतो ना, त्यावेळेस काय करतं, बिफोर स्टोरिंग दिस ऑब्जेक्ट इन टू दिस एससीपी नो, काय करतं ते पाहते की बाबा या एस टी आर थ्री ची व्हॅल्यू काय, काय व्हॅल्यू आहे एबीसी. नाव ते चेक करतं स्टोअर करायच्या अगोदर की या स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये ऑलरेडी एबीसी नावाची एबीसी व्हॅल्यू आहे का, एखाद्या ऑब्जेक्टची, एखाद्या ऑब्जेक्टची एबीसी व्हॅल्यू आहे का. आपल्या इथं आहे का व्हॅल्यू ऑलरेडी एबीसी? स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये असा कोणता ऑब्जेक्ट आहे ज्याची व्हॅल्यू ऑलरेडी एबीसी आहे? स्ट्रिंग वन. str1. एस टी आर. नुसतं एस टी आर आहे, एस टी आर वन कुठं दिसाल तुम्हाला? नुसती str. एस टी आर, राईट. याची व्हॅल्यू आहे, राईट, एबीसी. मग काय करतं, स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये जाऊन नवीन ऑब्जेक्ट आपण क्रिएट करत नाही. ते काय म्हणते, यार तुमच्याकडे ऑलरेडी एबीसी आहे ना, मग तुम्ही काय करा, त्यालाच पॉइंट करा, यालाच तुम्ही पॉइंट करा. ठीक आहे, नवीन ऑब्जेक्ट क्रिएट, मग अननेसेसरीली इथं डबल एक जागा रिकामी करा आणि तिथं पुन्हा एक जागा वेस्ट घाला आणि एबीसी व्हॅल्यू स्टोअर करा. हे दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत. मग इन्स्टेड ऑफ क्रिएटिंग अ न्यू ऑब्जेक्ट, व्हॉट इट डज नो, इट
refers to the old object which has similar value to our new object. मग आता str3 ची व्हॅल्यू जी एबीसी आहे, मग स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये काय करतं ते पाहतं की बाबा ऑलरेडी इथं जेव्हीएम पाहते की इथं ऑलरेडी एबीसी व्हॅल्यू आहे का. जर असेल ना तर तो नवीन ऑब्जेक्टचा फक्त जो रेफरन्स आहे, नवीन ऑब्जेक्टचा जो ऍड्रेस आहे ना, रेफरन्स आहे ना, तो पॉइंट करतो ओल्ड ऑब्जेक्टला, एसटीआरच्या ऑब्जेक्टला. मग आता ह्या दोन्ही ऑब्जेक्ट जे आहेत हे दोन्ही ऑब्जेक्ट सिमिलर लोकेशनला पॉइंट करायलेत. समजलं काय झालं इथं? हा एक माणूस आहे, हा एक माणूस आहे. ठीक आहे, ठीक आहे, एकाच घरातले माणसं आहेत. आता यांना काय करायचं? पाणी आहे यांच्याकडे, पाणी भरायचं, पाणी भरून एक टाकी आहे त्यांच्याकडे एक टाकी आणायची. हा काय करतो? पाणी भरायसाठी एकाच घरचे आहेत. आणि हा याला काय वाटतं की मला पाणी भरायचं, तर याने एक टाकी घेऊन आला पाण्याची. ठीक आहे, टाकी घेऊन आला, आता यालाही पाणी भरायचं, तर हा काय करतो? टाकी आणायच्या अगोदर पाहतो की आपल्या घरात टाकी आहे का. असेल तर काय करतात? दोघं जण ती सेम टाकी युज करतात. ठीक आहे, यानं काय झालं की जर एक्स्ट्रा टाकी आणली असती तर तुमच्या घरातली एक्स्ट्रा जी स्पेस आहे ती वेस्ट झाली असती. बरोबर, युसेज सेम आहे, दोन्हीचं जे काम सेम आहे, त्यातली व्हॅल्यू सेम आहे. मग सेपरेट का करायची? तर दोन्ही शेअर, हे जे दोन्ही जे माणसं आहेत ते सेम टॉपिकला रेफर करतात. सिमिलरली हे जे दोन ऑब्जेक्ट आहेत हे सेम ऑब्जेक्टला रेफर करतात. मग तुम्ही STR3 प्रिंट केलं तरी तुम्हाला एबीसी भेटणार, STR2 प्रिंट केलं तरी तुम्हाला एबीसी भेटणार. समजलं? म्हणजे अननेसेसरी जे मेमरी वेस्टेज व्हायला होता तो वाचला इथं. Yes, sir. राईट, गॉट इट. सो दिस इज द यूज ऑफ दिस एससीपी. एससीपी चा यूज हा आहे. ओके, नाव समजलं. लिटरलचा ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो स्ट्रिंग क्लासचा, त्यावेळेस काय होतं समजलं का? whenever we create object of a string class using literals, all those objects get stored into string constant pool. Okay, what is string constant pool? String constant pool is a special memory area which is a part of heap area of memory. ठीक है. Now, whenever we create an object of a string using literal, that object gets stored into SCP, that is string constant pool. Whenever we create a new object using literals and which has the same value as our old object, then that newly created object or the new object will not be created into SCP. Instead, it will be referred to the old object which has the same value. बरोबर? समजलं? आता जे इंग्लिश मध्ये बोललो समजलं? सेम जे अगोदर मराठीत सांगितलं सेम इंग्लिश मध्ये सांगितलं. याच्यामध्ये काय डाऊट आहे? No, sir. नो, राईट, ओके, नाव ग्रेट. नाउ लेट्स गो अहेड अँड एक्सप्लोर. लेट्स गो अहेड अँड सी व्हॉट हॅपन्स व्हेन वी क्रिएट अ ऑब्जेक्ट ऑफ अ स्ट्रिंग क्लास युजिंग न्यू कीवर्ड. न्यू कीवर्डचा यूज करून स्ट्रिंग क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केल्यावर काय होतं पाहू आपण. ठीक आहे, जसे की स्ट्रिंग यस इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग. ठीक आहे, आणि याच्या कन्स्ट्रक्टरला आपण इथं XYZ किंवा XY व्हॅल्यू देऊ शकतो. ठीक आहे, काही व्हॅल्यू देऊ शकतो, सुरुवातीला XY व्हॅल्यू द्यायची मला. ठीक आहे, मग मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा कधी आपण स्ट्रिंग क्लासचा किंवा कोणत्याही क्लासचा ऑब्जेक्ट आपण युजिंग न्यू कीवर्ड क्रिएट करतो, तेव्हा तो क्लासचा ऑब्जेक्ट हा तुमचा हिप एरियामध्ये स्टोअर होतो. Oh, बरोबर आहे. मग काय होणार? हा यस नावाचा जो ऑब्जेक्ट आहे हा हिप एरियामध्ये स्टोअर होणार. लेट्स से इथं हा यस ऑब्जेक्ट क्रिएट होणार, याचं नाव राहणार यस, आणि याच्यामध्ये व्हॅल्यू काय राहणार? एक्स आणि वाय. बरोबर, ठीक आहे ना. होतं काय, जेव्हा कधी आपण स्ट्रिंग क्लासचा ऑब्जेक्ट न्यू कीवर्डने क्रिएट करतो ना, त्यावेळेस आपल्या या केसमध्ये दोन ऑब्जेक्ट क्रिएट होतात. किती ऑब्जेक्ट क्रिएट होतात? दोन ऑब्जेक्ट क्रिएट होतात या केसमध्ये. दोन ऑब्जेक्ट क्रिएट होतात. ओके, whenever we create an object of a string class using new keyword, no, in that case two objects will be created. किती ऑब्जेक्ट क्रिएट होतात? दोन ऑब्जेक्ट आपण क्रिएट तर करतो, इथे लाईन तर एकाच ऑब्जेक्ट साठी लिहिले, पण स्ट्रिंग क्लासच्या केसमध्ये काय होतं, याचे दोन ऑब्जेक्ट क्रिएट करतो तो. एक ऑब्जेक्ट जो स्टोअर होतो तुमच्या हिप एरियामध्ये, मेमरीच्या हिप एरियामध्ये. ओके, दॅट इज यस, इथं झाला स्टोअर. बरोबर, राईट. yes, sir.
राईट. आणि दुसरा ऑब्जेक्ट जो राहतो ना, तो सेम ऑब्जेक्ट तुमचा XY SCP मध्ये पण क्रिएट होतो. याच ऑब्जेक्टची एक कॉपी SCP मध्ये क्रिएट होती, या सेम ऑब्जेक्टची एक कॉपी SCP मध्ये क्रिएट होत असते. पण याला रेफरन्स नसतो. याला काय नसतो, रेफरन्स नसतो. तो असं ढगात पडून राहतो इथे XY. असंच कुठतरी पडून राहतो, त्याला काही धागा नसतो, त्याला काही ऍड्रेस नसतो, त्याचा रेफरन्स आपल्याला माहित नसतो. तो असाच पडून राहतो, पण त्याची एक डुप्लिकेट कॉपी स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये क्रिएट होत असते. ठीक आहे. समजलं? की जेव्हा कधी आपण स्ट्रिंग क्लासचा ऑब्जेक्ट न्यू कीवर्डचा यूज करून क्रिएट करतो, इन दॅट केस टू ऑब्जेक्ट्स गेट्स क्रिएटेड. वन ऑब्जेक्ट गेट्स स्टोर्ड ऍट अ हीप एरिया ऑफ मेमरी. Okay. And the same copy, exact copy of that object created into string constant pool without any reference. म्हणजे त्याला असं काही नाव, असे काही धागे काढून त्याला काही नाव नसतं या SCP मध्ये, पण त्याचा ऑब्जेक्ट ऑलरेडी क्रिएट केलेला असतो. ठीक आहे. समजलं गाईज? गॉट इट? की स्ट्रिंग क्लासचा ऑब्जेक्ट जेव्हा आपण न्यू कीवर्डचा यूज करून क्रिएट करतो, त्यावेळेस दोन ऑब्जेक्ट क्रिएट होतात. एक ऑब्जेक्ट क्रिएट होतो हीप एरियामध्ये, दुसरा ऑब्जेक्ट क्रिएट होतो SCP मध्ये. हीप एरिया मधल्या ऑब्जेक्टला रेफरन्स राहतो, यस. पण SCP मधल्या ऑब्जेक्टला रेफरन्स नसतो. समजलं? हा असाच ढगात पडून राहतो, नुसताच टाकून दिलेला राहतो तो. समजलं का? कन्फ्यूज होतंय अचल, अनुराधा? समजतंय मयूर? व्हॉट इज हॅपनिंग? यस सर. कन्फ्यूज होतंय का समजतंय? समजतंय. ओके. ग्रेट. नाव दोन ऑब्जेक्ट क्रिएट झाले. ठीक आहे. न्यू कीवर्डच्या बाबतीत दोन ऑब्जेक्ट क्रिएट झाले. न्यू कीवर्डच्या बाबतीत दोन ऑब्जेक्ट क्रिएट झाले. समजा आता मी काय केलं, मला अजून एक ऑब्जेक्ट क्रिएट करायचा स्ट्रिंग क्लासचा. मला एक अजून ऑब्जेक्ट क्रिएट करायचा स्ट्रिंग क्लासचा. व्हॉट इज हॅपनिंग? आय वॉन्ट टू क्रिएट वन मोर ऑब्जेक्ट ऑफ अ स्ट्रिंग क्लास. ठीक आहे. आय वॉन्ट टू क्रिएट वन मोर ऑब्जेक्ट ऑफ अ स्ट्रिंग क्लास. ठीक आहे. तर बाय युझिंग न्यू कीवर्ड. ओके. लेट्स से बाय युझिंग लिटरल. लिटरलचा यूज करून मला एक अजून ऑब्जेक्ट क्रिएट करायचा, आणि तो ऑब्जेक्ट आहे, अँड दॅट ऑब्जेक्ट इज स्ट्रिंग S2 इज इक्वल टू डबल कोट मध्ये XY. काय होईल आता? S2 आहे हा. काय होईल सांगा? हा ऑब्जेक्ट कुठं क्रिएट, हा ऑब्जेक्ट आपण स्ट्रिंग क्लासचा कसा क्रिएट करतोय? बाय युजिंग लिटरल क्रिएट करतोय का? बरोबर. हो. राईट. मग हा S2 ऑब्जेक्ट कुठं स्टोअर व्हायला पाहिजे? SCP मध्ये. SCP मध्ये स्टोअर व्हायला पाहिजे, बरोबर. मग काय करतात जेव्हा कधी आपण लिटरलचा यूज करून ऑब्जेक्ट क्रिएट करतो, तर JVM SCP मध्ये ऑब्जेक्ट क्रिएट करायच्या अगोदर काय करतं? पाहतं की बाबा SCP मध्ये ऑलरेडी XY नावाचा व्हॅल्यू आहे का प्रेझेंट, आपल्याकडे आहे का? नाही. ही ही कॉपी बनलेली आहे ना आपल्याकडे, एस ची. XY. XY ही कॉपी बनलेली आहे, ज्याची व्हॅल्यू XY आहे. तर काय करतं ते म्हणतं की यार याच्यात कोणतरी नुसतं बनवून टाकलेलं आहे XY, याला काही रेफरन्स नाहीये. आणि पुन्हा अजून कोणीतरी म्हणते की S2 ऑब्जेक्ट क्रिएट करा ज्याची व्हॅल्यू पण XY असायला पाहिजे. मग त्या केसमध्ये काय करतं, नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करायच्या ऐवजी हे काय करतं, जे ऑलरेडी क्रिएटेड ऑब्जेक्ट आहे ना, त्यालाच रेफरन्स देतं S2 चा. म्हणते की बाबा इथे XY आहे ना, मग एक काम करतो, मी अशी लाईन काढतो आणि तिथे S2 लिहितो. मग जेव्हा कधी कोणी S2 ची व्हॅल्यू मागेल, तेव्हा ही XY इथून मी देईल. समजलं? राईट. नाव मला सांगा, आपण आपल्या स्क्रीनवर किती ऑब्जेक्ट क्रिएट केले? एक केला STR. किती लिहिलं ऑब्जेक्ट क्रिएशनचं? दुसरा लिहिला STR2 2, तिसरा लिहिला STR3 3, तिसरा लिहिला S4, आणि चौथा लिहिला S2 5 ऑब्जेक्ट. बरोबर. 5 ऑब्जेक्ट क्रिएट केले. आणि ऍक्च्युअल मेमरीमध्ये आपण ऑब्जेक्ट किती क्रिएट केलेत, जे फिजिकल स्पेस ऑक्युपाय करतायत तुमची? किती ऑक्युपाय केलेत? एक, दोन, तीन, आणि चार.
बरोबर. म्हणजे ज्यावेळेस 5 ऑब्जेक्टची गरज होती, समजा एक ऑब्जेक्टला जर समजा तुमच्याकडे हायपोथेटिकली एवढी जागा नसते लागत, 1 KB लागत असेल, एक ऑब्जेक्टला जर 1 KB लागत असेल, तर तुम्ही 5 ऑब्जेक्ट क्रिएट केले तर तुम्हाला 5 KB डेटा लागायला पाहिजे होता. 5 केबीची मेमरी तुमची फुल व्हायला पाहिजे होती. पण याच्या प्रॉपर मेमरी मॅनेजमेंटमुळे आणि स्ट्रिंग कॉन्स्टंट पूलच्या या कन्सेप्टमुळे काय झालं, आपल्याला या केसमध्ये फक्त 4च ऑब्जेक्ट क्रिएट करायचं काम पडलं आणि 1 KB जी मेमरी आहे ती आपली शिल्लक राहिली. समजलं मेमरी मॅनेजमेंट याच्यातलं? येस सर. Right? So what happens ओके. when we create object of a string using literals, that objects gets created into string constant pool. When we create object of a string using new keyword, that then in that case two objects will be created. One object will be created into heap area of memory with a reference. Another object will be created into string constant pool area of memory without any reference. ठीक आहे, हे दोन ऑब्जेक्ट क्रिएट झाले. Now if someone else tries to create a new object, if someone else tries to create a new object of a string using literal, then and with the same value which is already present into your object, then in that case what will happen? No, it will not create a new object and it will simply refer to the old object only. ठीक है, I hope you guys are getting this concept. This is very important. येस सर. Right. Yes, sir. Now let's say someone else, now अजून एक मला एक अजून एक ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आणि तो ऑब्जेक्ट आहे ठीक आहे, दॅट ऑब्जेक्ट इज स्ट्रिंग s3 इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग आणि याची व्हॅल्यू आहे ABC. ठीक आहे, S3 ऑब्जेक्ट क्रिएट केला. आता हा ऑब्जेक्ट कशाचा यूज करून क्रिएट केला आपण? न्यू कीवर्डचा. बरोबर. मग हा S3 ऑब्जेक्ट कुठं स्टोअर की कुठं क्रिएट होणार? वेअर डज दिस S3 ऑब्जेक्ट गेट्स क्रिएटेड? लीप मध्ये होतं सर. हिप मध्ये होणार, करेक्ट आहे. मग हिप मध्ये होणार, लेट्स से मी इथे S3 म्हणतो आणि हा ऑब्जेक्ट इथे क्रिएट करतो आणि या ऑब्जेक्टची व्हॅल्यू आहे ABC. कारण न्यू कीवर्डचा यूज केला ना आपण, तर नेहमी ऑब्जेक्ट हिप एरियामध्ये क्रिएट होणारच. ठीक आहे. आणि पुन्हा मी सांगितलं की ज्यावेळेस आपण न्यू कीवर्डचा यूज करून ऑब्जेक्ट क्रिएट करतो, त्यावेळेस 2 कॉपी बनतात त्या ऑब्जेक्टचे. त्या ऑब्जेक्टचे 2 कॉपीज बनतात. ठीक आहे. एक ओरिजिनल ऑब्जेक्ट बनतो हिप मध्ये आणि त्याचीच कॉपी SCP एरियामध्ये जाऊन क्रिएट होते. बरोबर. राईट. येस सर. राईट. नाव या केसमध्ये मला सांगा आता, या केसमध्ये मला सांगा STR, ठीक आहे, आणि STR3 इथं पण करतो. या केसमध्ये मला सांगा S3 ची याची एक कॉपी स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये जाऊन क्रिएट होणार. बरोबर. व्हायला पाहिजे, राईट. मग आता याच्यामध्ये क्रिएट करायच्या अगोदर काय करतं JVM? पाहतं की बा स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये ऑलरेडी ABC व्हॅल्यू आहे का एखाद्या ऑब्जेक्टची? आपल्याकडे आहे का? नाही. आहे ABC, सर सर. राईट आहे, धिस वन. येस सर. राईट. मग काय करतं ते, नवीन ऑब्जेक्टची कॉपी क्रिएट करण्याच्या ऐवजी काय करतं ते, म्हणते की ऑलरेडी इथे ABC आहे ना, दॅट इज इट. तो नवीन ऑब्जेक्ट SCP मध्ये क्रिएट करणार नाही. तो म्हणते की ऑलरेडी इथं ऑलरेडी एक पडून आहे. ठीक आहे. ठीक आहे. So it will not create a new object into SCP. It will just tell that ki, okay, already ABC is present there. Whenever you want to reference of this S3, no, we will get it. आपल्याकडे program, we have lot of programs which will again clear these points, more clear these points. ठीक आहे. Getting these points, guys? समजतंय? So, okay, let's summarize this. Let's summarize this. Okay, let's summarize this.
whenever we create object of a string class using literals, that objects get stored into string constant pool area of memory. What is string constant pool area? It is a string constant pool special area of memory which is a part of heap and which stores the objects which are created using literals. ठीक है. Whenever again we try to create another object with the same value using literal, then in that case new object will not be created, only the old object will be referred by new object. ठीक है. Whenever we create object of a string class using new keyword, whenever we create object of a string class using new keyword, two objects will be created. One object will be created using one object will be created in heap area of memory, whereas other object will be created into string constant pool. Okay. Yes, sir. Okay. Now, ओके. नाव टू ऑब्जेक्ट्स विल बी क्रिएटेड. जर आपल्याला पुन्हा एखाद्या वेळेस अजून कोणते कितीही ऑब्जेक्ट क्रिएट करायचे असतील बाय युझिंग एनी either literals or new keyword, new objects will not be created if that particular value is already present into string constant pool. Okay, this is what is the difference between creating object of a string class using new keyword and creating object of a string class using literals. I hope you guys got it. समजलं सगळ्यांना? Yes, sir. Okay, now let me clear these things. Okay, so now this is the main difference. Okay, and why we have this? तर मेमरी मॅनेजमेंट समजलं. जेव्हा कधी आपल्याला डुप्लिकेट व्हॅल्यूचा नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करायचा असतो, जेव्हा कधी आपल्याला स्ट्रिंग ऑब्जेक्टचा डुप्लिकेट व्हॅल्यू सहित नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करायचा असतो ना, त्यावेळेस नवीन ऑब्जेक्ट ऍक्च्युअली क्रिएट होत नाही. ओल्ड ऑब्जेक्टलाच रेफर करतं ते. म्हणते की बाबा इथून व्हॅल्यू घेतो. ठीक आहे. Okay. Now, this is what is the difference between two creating an object of a string class using literals and using new keyword. Again, okay. Now, all these most of the part is theoretical. In tomorrow's sessions, we'll see programmatic part. Okay. Now, one more thing is there is something called as immutability. Immutability. Okay, immutability. What is immutability? String class is a immutable class in Java. String class is स्ट्रिंग क्लास इज इम्युटेबल क्लास इन जावा. हे पण तुम्हाला विचारतात की व्हाय स्ट्रिंग क्लास इज इम्युटेबल और व्हॉट इज इम्युटेबिलिटी. ओके, अँड हाऊ स्ट्रिंग क्लास इज इम्युटेबल इन जावा. इम्युटेबल म्हणजे काय असतं? इम्युटेबल, व्हॉट इज द मिनिंग ऑफ इम्युटेबल? इम्युटेबल मीन्स not changeable. Okay, once we create a object or once we assign any value to this object, that value will not be cannot be changed again. That value cannot be changed again. म्हणजे string str इज इक्वल टू, जर मी इथं एबीसी लिहितोय ना, तर या एबीसी ची व्हॅल्यू पुन्हा चेंज होणार नाही, चेंज करू शकत नाही मी. ओके, लेट्स एक्झिक्यूट दिस प्रोग्राम. लेट्स ट्राय टू अंडरस्टँड दिस. ओके, what we'll do now, I'll just comment out, I'll remove this part. स्ट्रिंग str इज इक्वल टू, मी इथं एक नाव लिहितोय गाथा. ठीक आहे. आणि मला जर या गाथा या नावाला जर अपेंड करायचं असेल काही, ओके, लेट्स सी ना व्हॉट हॅपन्स. ज्यावेळेस आपण स्ट्रिंग str इज इक्वल टू गाथा लिहिलं मी, तर काय होणार आपल्या हिप एरियामध्ये, लेट्स से हिप एरियामध्ये स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल एरियामध्ये एक ऑब्जेक्ट क्रिएट होणार. त्या ऑब्जेक्टचं नाव काय राहील इथं? त्या ऑब्जेक्टचं, ओके, नाव दॅट ऑब्जेक्ट विल बी रेफर्ड बाय. ठीक आहे. आणि या ऑब्जेक्टचं नाव काय राहील? str. करेक्ट आहे. हम्म. ओके. नाव आता इथपर्यंत क्लिअर आहे ना? आणि याच्यामध्ये व्हॅल्यू राहील तुमची
value will be like a gatha, right? Let me write it down here. गाथा. ठीक आहे. नाव आता काय करायचं आपल्याला, लेट्स से की मला या गाथाला चेंज कर, मला काहीतरी अपेंड करायचं या गाथामध्ये, काहीतरी व्हॅल्यू याची चेंज करायची. जसं चेंज करायची म्हणजे मला समजा गाथा इन्फोटेक अपेंड करायचं याच्यावर, str डॉट कॉन्कॅट नावाची मेथड आहे. कॉन्कॅट नावाची मेथड आपण पाहिली होती सुरुवातीला. काय मेथड करते ही? ही या दोन स्ट्रिंगला कॉन्कॅटिनेट करते. INFOT, इन्फोटेक केलं मी. ठीक आहे. str डॉट कॉन्कॅटिनेट इन्फोटेक म्हणजे याचं आउटपुट आपण काय एक्सपेक्ट करतो, इथं काय यायला पाहिजे फायनल आउटपुट. ठीक आहे, जस्ट अ सेकंड. आता जर मी इथे str प्रिंट केलं तर या स्ट्रिंग str ची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे इथं, आपल्याला आउटपुट मध्ये काय दिसायला पाहिजे? str डॉट कॉन्कॅट. कॉन्कॅट मेथड काय कर, कॉन्कॅटिनेशन माहिती राईट? कॉन्कॅटिनेशनचा मिनिंग काय माहिती? कॉन्कॅटिनेशन म्हणजे जॉईन करणं. ऍड. जॉईन करणं, ऍड करणं, राईट? या स्ट्रिंगला या स्ट्रिंग सोबत जॉईन करायचं मला, म्हणजेच कॉन्कॅटिनेट करायचं. समजतंय? राईट. म्हणजे मी काय एक्सपेक्ट करतोय की str मध्ये जर गाथा नाव असेल आणि मी म्हणतोय की बाबा str मधल्या या गाथाला कॉन्कॅटिनेट करा, कशासोबत? इन्फोटेक सोबत. मग str मधली मी व्हॅल्यू काय एक्सपेक्ट करतोय इथं? गाथा इन्फोटेक. काय एक्सपेक्ट करतोय मी? गाथा इन्फोटेक. बरोबर आहे. पण काय होतं, जेव्हा कधी आपण या स्ट्रिंगला कॉन्कॅटिनेट, स्ट्रिंग क्लासेस स्पेशली ऑब्जेक्टला कॉन्कॅटिनेट करतो ना, लेट मी एक्झिक्यूट अँड शो यू गाईज व्हॉट एक्झॅक्टली इज हॅपनिंग. जेव्हा कधी आपण या ऑब्जेक्टला कॉन्कॅटिनेट करतो ना, पहा इथे str ची व्हॅल्यू गाथाच आहे, याची चेंज नाही झाली. कॉन्कॅट केलं तरी याची व्हॅल्यू काय झाली? चेंज झालेली नाहीये. बरोबर, चेंज झालेली नाहीये. याचा अर्थ असा की आपण हा जो str आहे ना, हा str ऑब्जेक्टला आपण चेंज करू देत नाहीये. आपण काय करू देत नाहीये? चेंज करू देत नाही. आपण म्हणतोय की बाबा हा व्हॅल्यू इथे क्रिएट केली ना, दॅट इज इट. आता तुमची ही व्हॅल्यू तुम्ही चेंज करू शकत नाही. ठीक आहे. या चेंज न होण्याला काय म्हणतात? इम्युटॅबिलिटी म्हणतात. याला काय म्हणतात? इम्युटॅबिलिटी. तुम्ही डू यू नो गाईज, एक्समेन पिक्चर पाहिला कोण? हॅव यू गाईज हर्ड अबाउट एक्समेन? मार्वलचे मूवीज आहेत एक्समेन. वुल्वरिन इज अ पार्ट ऑफ दॅट. अगेन डेडपूल पाहिला? डेडपूल? यस, नो? Yes, sir. राईट. हु एल्स अदर्स? अनुराधा, मयूर, ओंकार. ओके. कॅप्टन अमेरिका पाहिला? कोण पाहिला? येस सर. ठीक आहे. कॅप्टन अमेरिका अँड इंडियामध्ये आहे का काही तसा? सर भेडिया भेडिया. राईट. भेडिया पाहिला? राईट, भेडिया पाहिला असेल. ओके. नाव हे काय आहेत ना, इंटर्न इनिशियली भेडिया जो होता तो हु वरुण धवन. ओके. वरुण धवन हा नॉर्मल माणूस होता. राईट, नॉर्मल माणूस होता. मग त्याला ती चावते, कृती सानन व्हॉट एव्हर इट इज. व्हॉट. ती काय करते? त्याला चावते. चावल्यानंतर काय होतो? हा म्युटेट करतो, म्हणजे याच्यामध्ये चेंजेस होतात. वरुण धवन जो हा नॉर्मल माणूस होता, नंतर त्याच्यामध्ये चेंजेस होतात. त्याचे दात नख त्याला वाढतात. म्हणजे काय होतं? त्याच्यात चेंजेस व्हायले. चेंजेस व्हायले म्हणजे काय? त्याचं म्युटेशन व्हायलं. समजलं? म्हणजे ओरिजिनल जो होता त्याच्यामध्ये आपण चेंज करायला अलाव करतोय, याला म्हणतात म्युटेशन होणं. याला काय म्हणतात? म्युटेशन होणं. ठीक आहे. सिमिलरली असते कॅप्टन अमेरिकामध्ये, इंजेक्शन त्याला देतात आणि त्याला चेंज करतात, म्हणजे त्याला म्युटेट करतात. डेडपूलला पण काहीतरी करतात आणि त्याला चेंज करतात, म्युटेट करतात. सेम एक्समॅन म्युटंट्स म्हणतात. त्या एक्समॅन मध्ये जे लोक आहेत त्यांना, या सगळ्यांना म्युटंट्स म्हणतात. ठीक आहे. म्हणजे चेंज झालेले. चेंज झालेले म्हणजे जर आपण यांच्यावर काही ऑपरेशन परफॉर्म केले तर हे लोक चेंज होतात. त्यांना काय म्हणतात? काय म्हणतात त्यांना? म्युटंट्स म्हणतात. म्युटंट्स म्हणतात. ओके. मग जे चेंज होत नाहीत त्यांना काय म्हणतात? इम्युटेबल. जे चेंज होत नाहीत त्यांना काय म्हणतात?
इम्युटेबल. ठीक आहे, एक राहतात म्युटेबल, दुसरे राहतात इम्युटेबल. म्युटेबल म्हणजे चेंज होणारे, इम्युटेबल म्हणजे चेंज न होणारे. ठीक आहे, हे याच्यासाठी सांगतोय की तुम्हाला हे लक्षात असलं पाहिजे की म्युटेबिलिटी, इम्युटेबिलिटी प्रॉपर्टी ऑफ द स्ट्रिंग क्लास कधीच विसरले नाही पाहिजे तुम्ही. ठीक आहे, इम्युटेबिलिटी. मग स्ट्रिंग क्लास जो आहे ना तो इम्युटेबल आहे. म्हणजे तो स्वतःला, तुम्ही जर त्याच्यावर काही चेंजेस, त्याला काही इंजेक्शन द्या, काही करत चावा, तो स्वतःची व्हॅल्यू चेंज करणार नाही. इथं पहा, आपण str डॉट कॉन्कॅटेनेट केलं आणि इन्फोटेक आपण त्याला जोडायला ट्राय केलो, तरी पण str ची व्हॅल्यू चेंज झाली नाहीये. आपल्याला गाथाच्या गाथाच मिळाली आपल्याला. ठीक आहे, इन्फोटेक त्याच्यासोबत जोडल्या गेलं नाही. दिस इज व्हॉट इज इम्युटॅबिलिटी फीचर ऑफ युअर स्ट्रिंग क्लास. समजलं? समजलं इम्युटॅबिलिटी काय असतं? Yes, sir. अनुराधा, मयूर, श्रेयश, ओंकार, other guys, you guys also got it right. What is immutability? Okay, now what happens? कुठे गेला आपला? हो, okay, this is gone, right? Okay, got it. Now what happens, no, what happens जेव्हा तुम्ही str डॉट कॉन्कॅट, मग जर यांनी str मध्ये जर काही व्हॅल्यू चेंज नाही केली, तर मग या लाईनला नेमकं झालं काय? ही लाईन लिहिण्याचा आपला फायदा काय झाला? राईट, आपण चेंज तर नाही झालं, मग या लाईनचा फायदा काय झाला? तर काय होतं, द मोमेंट वी राईट str डॉट कॉन्कॅट इन्फोटेक्नो, str या ऑब्जेक्ट मध्ये काही चेंज होत नाही. str ऑब्जेक्ट मध्ये काही चेंज होत नाही, पण काय होतं ना, str ऑब्जेक्ट मध्ये काही चेंज होत नाही, पण स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये काय होतं, एक नवीन ऑब्जेक्ट क्रिएट होतो, एक नवीन ऑब्जेक्ट क्रिएट होतो. ठीक आहे, पण त्या ऑब्जेक्ट, आता ह्या लाईनवर, ओके, या लाईन साठी एक नवीन ऑब्जेक्ट क्रिएट होतो. त्या ऑब्जेक्ट मध्ये व्हॅल्यू जाते, त्या ऑब्जेक्ट मध्ये व्हॅल्यू जाते वाट, जी कॉन्कॅट केलेली जी व्हॅल्यू असते ना याच्यानंतरची, ती सगळी व्हॅल्यू या ऑब्जेक्ट मध्ये जाते. म्हणजे इथं काय जाते, गाथा इन्फोटेक, पूर्ण ही व्हॅल्यू या ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर होते. पण या ऑब्जेक्टला नाव गाव नसतं, या ऑब्जेक्टला काही ऍड्रेस नसतो, हा असाच ढगात पडून राहतो. याला असं str जर प्रिंट केला तुम्हाला तर गाथा प्रिंट होईल, पण याला जर प्रिंट करायचं असेल ना तर तुम्हाला याला काही नाव नाहीये, हा असाच पडून राहतो. पण या लाईनवर ऑब्जेक्ट क्रिएट होतो नवीन. पण तुमच्या या str मध्ये काही चेंजेस होत नाहीत. का? कारण स्ट्रिंग क्लास हा इम्युटेबल क्लास आहे. स्ट्रिंग क्लास काय आहे? इम्युटेबल क्लास आहे, बरोबर? समजलं की स्ट्रिंग, as a string class is immutable. What is immutability? So once we assign any value to this variable, we so later we cannot make any changes to this variable. So that is something through this string object, that is something immutability feature of your string class. So what happens when we do str.concat and infotech, whatever the value we provide, in that case new object will be created into scp, new object will be created into scp only, but that object will be created without any reference. याला कोणी नाव गाव नाहीये, but that object does not have any reference. समजलं? समजलं guys? राईट. नाव इमॅजिन करा, मग काय बॉ स्ट्रिंग क्लासला इम्युटेबल का बनवलं? राईट, याला सेपरेट ट्रीटमेंट का दिली, का बनवलं? इमॅजिन करा, तुमचा एक व्हेरिएबल आहे स्ट्रिंग पासवर्ड नावाचा. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही काय करतात, पासवर्ड स्टोअर करताय. कशाचा? तुमच्या तिजोरीचा, दॅट इज इंस्टाग्रामचा. ठीक आहे, इन्स्टा पासवर्ड. ठीक आहे, इंस्टाग्रामचा तुम्ही पासवर्ड या पासवर्ड नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतायत. आणि इमॅजिन करा की स्ट्रिंग क्लास हा इम्युटेबल नसला, हा जर चेंज, कोणालाही तुमची व्हॅल्यू चेंज करू देऊ, चेंज करू देणारा असता, तर काय झालं असतं, द मोमेंट तुम्ही पासवर्ड, मग कोणीही येऊन काय केलं असतं, तुमच्या पासवर्ड डॉट कॉन्कॅट करून काय केलं असतं, काही पण इन्स्टाला अजून काहीतरी इन्स्टा पास पास केलं असतं. राईट, इन्स्टा पास पास व्हॉट एव्हर इट इज, PASS, और इन्स्टा पास वन. मग तुम्ही काय केलं, तुम्हाला माहित होतं की तुमचा पासवर्ड आहे इन्स्टा पास. ठीक आहे, मग कोणीतरी कोणीतरी आपला क्लास इम्युटेबल नाहीये, मग त्यानं काय केलं, कॉन्कॅट केलं. कॉन्कॅट केलं म्हणजे या पासवर्ड मध्येच जर चेंजेस यानं जर अलाउ केले असते, तर मग तुमच्या पासवर्डची व्हॅल्यू काय झाली असते, आता इन्स्टा पास वन झाली असती. मग तुम्ही परवा आले आणि म्हणले की चला लॉग इन करा इंस्टाग्रामवर, परवा तर नाही पण एक
2 मिनिटानंतर पुन्हा तुम्ही ट्राय कराल, राईट. ट्राय कराल आणि तुम्ही म्हणाल की मला माझा पासवर्ड जो होता इन्स्टा पास होता, तुम्ही लॉग इन ट्राय करायले, पण तुमचा आता पासवर्ड कोणीतरी काय केला, कॉन्कॅटिनेट केला, काहीतरी त्याच्यामध्ये चेंजेस केले. मग तुमचा जो ओरिजिनल पासवर्ड आहे त्याच्यामध्ये चेंजेस तुम्ही लोकाला चेंजेस करायला अलाउ कराल का? सिक्युरिटी कन्सर्न आहे, राईट हा. सो इन ऑर्डर टू अचीव सिक्युरिटी, इट बिकॉज ऑफ सिक्युरिटी कन्सर्न, Java people have made this string class as a immutable class. का? कारण आपल्याला सिक्युरिटी अचीव करायची होती, राईट. सिक्युरिटी म्हणजे जर तुम्ही एखादा ऑब्जेक्ट क्रिएट केला तर त्याची व्हॅल्यू दुसरं कोणी चेंज करायला नाही पाहिजे. ठीक आहे, दुसरं कोणी चेंज करायला नाही पाहिजे, म्हणून तुमचा जो स्ट्रिंग क्लास आहे त्याला त्यांनी immutable बनवलं. सो दॅट वन्स यू क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ द स्ट्रिंग क्लास, नो वन शुड बी एबल टू चेंज इट्स व्हॅल्यू. समजलं? तर ते विचारतात व्हाय स्ट्रिंग क्लास इज इम्युटेबल इन जावा, म्हणजे स्ट्रिंग क्लासच इम्युटेबल का आहे जावा मध्ये. ठीक आहे, तर बिकॉज वन्स वी create a object of a string class, once we assign a value to string class object, that value should not be changed by someone else, and hence the Java people have created string class as a immutable class. समजलं why string class is immutable? Yes, sir. राईट. ओके, सो दिस इज व्हॉट इज इम्युटॅबिलिटी. इम्युटॅबिलिटी काय असतं, की एकदा जर तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि त्याला व्हॅल्यू प्रोव्हाइड केली तर ती व्हॅल्यू पुन्हा तुम्हाला चेंज नाही करता यायला पाहिजे. दॅट इज व्हॉट इज इम्युटॅबिलिटी. मग जर तुम्हाला ही व्हॅल्यू जर तुम्हाला होल्ड करायची असेल, किंवा तुम्ही स्वतः जर म्हटले की मला एसटीआर मध्ये चेंज करायचे असतील ना, तर तुम्ही एक तर याला असं करा, एसटीआर इज इक्वल टू असं करा, म्हणजे एसटीआर मध्येच पुन्हा चेंज करून पुन्हा एसटीआर मध्येच असाइन करा, तर तुमची व्हॅल्यू चेंज होईल एसटीआर मध्ये. एक, किंवा किंवा नवीन एक ऑब्जेक्ट क्रिएट करा, जसं की स्ट्रिंग S1 S2 व्हॉट एव्हर इट इज, आणि या S2 ला प्रिंट करा. तर मग S2 मध्ये जी व्हॅल्यू राहील, S2 मध्ये जी व्हॅल्यू राहील ती व्हॅल्यू काय असेल, दिस व्हॅल्यू विल बी युअर न्यू व्हॅल्यू. या ऑब्जेक्टची व्हॅल्यू राहील, आणि या ऑब्जेक्टला आता याचा ऍड्रेस, या ऑब्जेक्टचं नाव काय राहील आता, S2. बरोबर, कारण S2 मध्ये आपण या दोघांच्या कॉन्कॅटिनेशनची व्हॅल्यू याच्यामध्ये टाकली, राईट. याची व्हॅल्यू आहे गाथा इन्फोटेक, तर याला गाथा इन्फोटेक हा S2 याला रेफर करणार. समजलं व्हॉट इज इम्युटॅबिलिटी? समजलं व्हाय स्ट्रिंग क्लास इज इम्युटेबल क्लास? समजलं? Yes, गॉट इट sir. गाइस? एव्हरीवन गॉट इट, राईट? Yes, sir. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर स्ट्रिंग क्लास. ओके, नाव काय असतं ना, हा जो इम्युटेबल क्लास आहे ना, आपण स्वतःचा पण एक आपला टेस्ट क्लास किंवा स्टुडंट क्लास, या क्लासला पण जर आपल्याला इम्युटेबल करायचं असेल ना, तर याला पण आपण इम्युटेबल क्लास बनवू शकतो. ठीक आहे, वी कॅन क्रिएट अवर युजर डिफाईन इम्युटेबल क्लास. हा इंटरव्ह्यू मध्ये खूप फेमस क्वेश्चन आहे, आणि हा 1000%, 100%, 1000% हा विचारतात म्हणजे विचारतातच. 10 पैकी 10 इंटरव्ह्यू मध्ये व्हॉट इज इम्युटेबल क्लास, व्हॉट इज इम्युटॅबिलिटी, and why string class is immutable class, and how to create our own immutable class, हा इंटरव्ह्यू मध्ये 100% हा क्वेश्चन राहतो. तर हाऊ टू क्रिएट अवर ओन क्लास ॲज इम्युटेबल क्लास, दॅट इज विल सी लेटर समटाइम. ओके, व्हेन एव्हर विल बी एक्सप्लोरिंग जनरल कन्सेप्ट, त्यावेळेस आपण पाहू की स्वतःचा क्लास इम्युटेबल क्लास कसा बनवू शकतो आपण. ठीक आहे, सो टुडे विल फॉर द डे विल स्टॉप हिअर, विल कंटिन्यू टुमॉरो. आज मी टार्गेट केलं होतं ह्या दोन गोष्टी अजून संपवायच्या, जसं की what we were targeting. What was that, guys? Okay, string class मध्ये string buffer आणि string builder. Where is that? Right, this one. This one I was targeting for today, but somehow string topic has taken some time. So tomorrow we will see string buffer and string builder हे दोन काय आहेत, या तिघांमधला डिफरन्स काय. Okay. Till then, we'll stop here, guys. We'll continue tomorrow. If you have any doubts, you guys can ask. Otherwise, bye bye, guys. Take care.